नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आर्मी अग्निवीर भरती 2026 ची परीक्षा सध्या सुरू आहे। भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडलेली असणार आहे। त्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या एक्झामचा अनालिसिस करायचंय, म्हणजे किती प्रश्न आपले बरोबर येत आहे, कोणते प्रश्न चुकताय आणि 100 पैकी तुमचा स्कोर किती येते, जेणेकरून पुढे जे काही फिजिकल होत असतं त्या फिजिकल साठी तुम्हाला तयारीला लागावं लागणार आहे। कारण परीक्षा झाल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 दिवसानंतर तुमचा निकाल सुद्धा ते लावू शकतात आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसानं तुमच्या फिजिकलला सुद्धा सुरुवात होणार। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचे जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा अनालिसिस करायचंय, किती मार्क येत आहे आपल्याला ते सुद्धा काढायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 50 प्लस मार्क येत असतील, म्हणजेच 50 पैकी 25 ते 30 प्रश्न ज्या विद्यार्थ्यांचे बरोबर असणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी फिजिकलच्या तयारीला आतापासूनच लागायचं आहे, जेणेकरून फिजिकल मध्ये सुद्धा तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवता आलं पाहिजे। भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या परीक्षांचं विश्लेषणावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षामध्ये येणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता बाकी राहिलेली आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण 1 ते 4 जून दरम्यान जे वेगवेगळे पेपर झाले त्या पेपरचं अनालिसिस करून कशा पद्धतीने आपण त्याचा फायदा घेऊन आपले स्वतःचे मार्क वाढवू शकतो त्याबद्दल आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे। म्हणून ज्यांचे पेपर बाकी आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, शेवटपर्यंत बघा आणि बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा 5 जून पासून पुढे होणार असेल त्यांनी 1 जून 2 जून 3 जून आणि 4 जूनला ज्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षाचं अनालिसिस करायचंय। अनालिसिस करायचं म्हणजेच काय रे, तर गणित या विषयामध्ये कोणत्या कॉन्सेप्ट वरती प्रश्न आले। आता मी लसावी आणि हा मसावी टॉपिक घेतला तर लसावी मसावी टॉपिक वरती त्यांनी सरळ प्रश्न विचारले की 46 आणि 52 या संख्यांचा लसावी किती, 64 आणि 72 या संख्यांचा मसावी किती। मग आपल्याला मसावी आणि लसावी काढणे या कन्सेप्ट वरती वारंवार प्रश्न येतोय, तर आपण ती कन्सेप्ट अगोदर अभ्यासली पाहिजे। त्यानंतर अजून काय प्रश्न विचारला, लसावी गुणेला मसावी बरोबर एक संख्या गुणेला दुसरी संख्या, ही एक कन्सेप्ट असते बघा। लसावी गुणेला मसावी बरोबर पहिल्या संख्येचा गुणाकार दुसऱ्या संख्येसोबत, या कन्सेप्ट वरती सुद्धा ते प्रश्न विचारते वारंवार। आता तुम्हाला अनालिसिस करताना कशा पद्धतीने करायचंय, प्रत्येक विषयाचं करायचंय। इथं बघा मी असं गणित या विषयाचं अनालिसिस केलेलं आहे बघा। लसावी मसावी काढणे यावरती प्रश्न येतोय, पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणेला मसावी असतं। शेकडा वाढ शेकडा घट, संख्येचे टक्के काढणं, भागीदारीतील वाटा काढणं, गुणोत्तर, संक्षिप्त रूप, बॉडमास, प्रत्येक शिफ्ट मध्ये 2-2 प्रश्न बॉडमास वरती येत आहे। सरळ व्याज वरती तुम्हाला फक्त एका सूत्रावर प्रश्न येतोय, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणेला दर गुणेला कालावधी भागेला 100। कधी कधी सरळ व्याज काढायचं सांगताय, कधी कधी मुद्दल काढायचं सांगताय, ते सगळं तुम्हाला एकाच सूत्रावरून काढता येणार आहे। संख्या प्रकरणावरती शाब्दिक प्रश्न सुद्धा विचारले जात आहे। म्हणजेच काय, तर बघा की एक संख्या व त्या संख्येची 3 पट यांची बेरीज 30 आहे, तर ती संख्या कोणती, अशा स्वरूपाचे शाब्दिक प्रश्न विचारला जात आहे। वर्ग काढा, वर्गमूळ काढा, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्यांवरती प्रश्न आहे। भूमितीमध्ये त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज, म्हणजेच काय, तर 2 कोनांची बेरीज दिलेली आहे, तिसरा कोन किती, आयताच्या 4 कोनांची मिळून बेरीज किती होत असते, चौकोनाच्या 4 कोनांची बेरीज विचारली जाते, आयताची परिमिती विचारली जाते, क्षेत्रफळ, हे सगळ्यांनी असं प्रत्येक विषयाचं काढायचंय, जे मी काढलेलं आहे बघा। अशा पद्धतीनं प्रश्न कोणकोणते विचारले ते सुद्धा मी लिहून घेतलेले आहे, याची पीडीएफ सुद्धा आपण देतोय तुम्हाला, ठीक आहे। मग सगळ्यांनी काय करायचंय, कोणकोणते प्रश्न आले, कोणकोणत्या विषयाचा असं अनालिसिस करायचंय, प्रश्न सुद्धा काढायचे आहे आणि ह्या प्रश्नांचा एकदा सराव करून घ्यायचा आहे, जेणेकरून वेगवेगळ्या ज्या काही शिफ्ट आहे त्या शिफ्ट मध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न येत आहे बघा, असेच प्रश्न विचारला जात आहे आणि कन्सेप्ट सुद्धा त्याच रिपीट होत आहे। लसावी मसावी सारखं विचारला जात आहे, लसावी मसावीची कन्सेप्ट तीच विचारली जाते। तुम्ही जर जीके मध्ये बघितलं तर 1857चा उठाव त्यावरती एक प्रश्न येतोय, ठीक आहे। महत्वाचे नौसेनावरती सारखा प्रश्न येतोय, नौसेनेचं मुख्यालय कोणतं आहे, नौसेना दिवस कधी मनवला जात असतो। म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचंय, प्रश्न कुठून येतोय आणि कशा पद्धतीने येतोय, अशा कन्सेप्ट सगळ्यांनी तयार करायच्या आहे। गणित या विषयाचे मी अशा तयार केलेला आहे, तुम्हाला गणित त्याचबरोबर बुद्धिमत्ता, जीके आणि विज्ञान या सर्व विषयाचं तसं तयार करायचं आहे। आणि सर्वात अगोदर काय करायचं, तर ते अनालिसिस केल्यानंतर त्याचा अभ्यास करायचा।
त्याच कन्सेप्ट वेगवेगळ्या पुस्तकामध्ये बघायच्या, आपल्या अग्निवीर राजमार्ग पुस्तकामध्ये बघा, दुसऱ्या एखाद्या पुस्तकामध्ये बघा आणि त्याचा सराव करा वारंवार त्या प्रश्नांचा. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ऍज इट इज असे प्रश्न येतील, अशा कन्सेप्ट वरती येतील आणि तुम्ही तो सराव केलेला आहे, त्या सरावाचा फायदा येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच तुम्हाला होणार आहे. आता 100 पैकी 100 मार्क तुम्हाला मिळवायचे असतील तर सर्वात अगोदर हे करावं लागणार आहे प्रत्येक विषयाचं, गणित, बुद्धिमत्ता, जीके आणि मराठीचं. जसं मी प्रश्न तयार केले, प्रश्न काढलेले, आलेले प्रश्न हे ऍक्च्युअल जसे प्रश्न आलेले तसेच मी इथं दिलेले बघा. सगळे प्रश्न असेच असे आलेले, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. इथं बघा या कन्सेप्ट वरती आलेले, तर मी कन्सेप्ट तयार केला त्यानंतर प्रश्न लिहिले. असे तुम्हाला प्रत्येक विषयाच्या कन्सेप्ट लिहायच्या महत्वाच्या, त्यामधून मार्क पक्के करायचे आणि शेवटच्या या काळामध्ये रिव्हिजनला जास्त फोकस करायचंय आणि मॉक टेस्ट सोडवायच्या. बघा, जे कोणी मॉक टेस्ट सोडवत नाही त्यांना वेळेचा प्रॉब्लेम होतोय खूप जास्त. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून तुम्ही ऐकलं असेल की वेळ पुरत नाही परीक्षेला, जीकेचे प्रश्न अवघड जात आहे. मग जीकेचे प्रश्न अवघड जात असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, जीकेचे प्रश्न येत कुठून आहे बाबा, कोणत्या कन्सेप्ट मधून येतोय. आता 1857चा उठाव, त्यामध्ये नेतृत्व कोण केलं होतं यावरती प्रश्न फिक्स येतोय, तर त्याचा एकच चार्ट आहे, तेवढा वाचून जा. 1 मार्क तुमचा, म्हणजे एक प्रश्न बरोबर येणार तर 2 मार्क तुमचे पक्के होणार आहे. मग प्रश्न बघा फक्त कुठून येतोय. नौसेनेवरती प्रश्न येतोय ना, नौसेना, तर नौसेनेचं मुख्यालय विचारतात, पुन्हा ब्रीद वाक्य विचारतात. बघा, नौसेनेचं ब्रीद वाक्य कोणतं आहे, थलसेनेचं कोणतं आहे, वायुसेनेचं कोणतं आहे, सेवा परमो धर्म, त्यावरती प्रश्न आलेला आहे. मग हे तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचंय. वेगवेगळे युट्यूब चॅनल आहे, सेंट्रलचे युट्यूब चॅनल आहे, तिथं जाऊन बघा प्रश्न कशावरती येत आहे, कशा पद्धतीचे येत आहे, याचं अनालिसिस एकदा करून घ्या. आणि तुम्हाला स्वतः रिव्हिजन करायचंय वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमामधून याचं, की नौसेनावरती प्रश्न येतोय, दिनविशेष विचारले जात आहे महत्वाचे. आता विज्ञानमध्ये बी विटामिन सारखं विचारलं जातंय, म्हणजे जीवनसत्व. रातांधळेपणा हा आजार कशामुळे होत असतो, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होत असतो. ठीक आहे, स्कर्वी रोगावरती प्रश्न आला, अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो, खालीलपैकी ओळखा. मग हे सगळं तुम्हाला अनालिसिस करायचंय. आता हेच करावं लागणार आहे तुम्हाला. प्रश्न कुठून येतोय त्या कन्सेप्ट तयार करा. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न जीके आणि सायन्समध्ये खूप जास्त जात आहे बघा, म्हणून जीकेचा चांगला अभ्यास करा, सायन्सचा चांगला अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी. फक्त या कन्सेप्ट तयार करायच्या सगळ्यांनी. मी अनालिसिस मध्ये अगोदर तुम्हाला सांगितलेच बऱ्यापैकी की जीकेच्या अशा पद्धतीने प्रश्न येत आहे, सायन्सच्या अशा पद्धतीने येत आहे. जसे जसे पेपर होणार आहे तसं त्या दिवसाचा आपण काय करूया, तर सगळ्या शिफ्टचा अनालिसिस घेऊ, की कोणत्या शिफ्टमध्ये कसे प्रश्न आले, कशा पद्धतीचे आले, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा झाला पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आता त्यानंतर बघा 1857 नेतृत्व झालं, नौसेना झालं. आता शेवटच्या या काळामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शांत ठेवायचंय स्वतःला. शांत ठेवा. काय करायचं, स्वतःला शांत ठेवा, गडबड करू नका. या चॅनलवर जाऊ, त्या चॅनलवर जाऊ, प्रश्न कसे येत आहे ते तोंडपाठ करू का हे करू. सगळ्यात अगोदर शांत ठेवायचं स्वतःच्या मनाला. एकदा अनालिसिस करून घ्यायचं की कसे प्रश्न येत आहे, अशा कन्सेप्ट तयार करायच्या आणि त्याच कन्सेप्टचं रिव्हिजन करत राहायचं, सराव करत राहायचं. म्हणजे एकदाच खिचडी तुमच्या डोक्यामध्ये होणार नाही. आणि शांत ठेवायचं, जेवढं तुम्ही स्वतःला शांत ठेवणार आहे तेवढा पेपर सोपा जाणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सिली मिस्टेक होऊ देऊ नका. आणि सिली मिस्टेक होऊ द्यायच्या नसेल तर तुम्हाला अगोदर कमीत कमी 15 ते 20 मॉक टेस्ट सोडवून जायचे आहे. जेवढ्या जास्त तुम्ही मॉक टेस्ट सोडवणार आहे तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण मॉक टेस्ट मधून कोणता प्रश्न आपला चुकतोय, कोणता बरोबर येतोय, कशामुळे चुकतोय, सिली मिस्टेक कुठं होतीये, टाइमचं मॅनेजमेंट प्रॉपर होत असतं, कोणत्या विषयाला किती वेळ आपल्याला द्यायचा आहे ते अगोदरच तुम्ही लक्षात ठेवून जायचंय, की मी या विषयाला एवढा वेळ देणार आहे. गणित मला सोपं विचारताय तर गणित सगळं मी फक्त 10 मिनिटामध्ये सोडवणार. 60 मिनिटं माझ्याकडे, तर गणित 10 मिनिटामध्ये सोडवणार. कारण जीके आणि जीएस चे काही प्रश्न टफ येते, थोडे अवघड येते, तर तिथं वेळ जास्त लागू शकतो. सायन्स आपल्याला सुरुवातीपासूनच अवघड वाटत असतो, म्हणून सायन्सचे प्रश्न अवघड वाजू शकतात. आता सायन्समध्ये एकक वारंवार विचारल्या जाते. ज्या कन्सेप्ट 1 जूनला विचारल्या होत्या बऱ्यापैकी त्याच कन्सेप्ट 2 जूनला विचारल्या, त्याच कन्सेप्ट 3 जूनला विचारल्या, त्याच कन्सेप्ट 4 जूनला विचारल्या. म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला तेच सांगण्यामध्ये की आपल्याला काय करायचंय माहिती का, की 1 जून 3, 4 या जून मध्ये ज्या सगळ्या शिफ्टचे पेपर झाले त्या पेपरचं अनालिसिस एकदम चांगल्या पद्धतीने करायचंय. आपण हे प्रश्न मॅरेथॉन मध्ये घेणारच आहे. 1 जून मध्ये आलेले वेगवेगळे प्रश्न, त्या प्रश्नांचं सोल्युशन करून घेणारे, संभाव्य असे प्रश्न सुद्धा मॅरेथॉन मध्ये घेणारे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या. आता बघा अशा पद्धतीनं त्यानंतर पेपर सोडवत असताना गडबडी करायची नाही. आपण काय करत असतो, पेपर सोडवत असताना गडबड करत असतो, वेगळंच प्रेशर घेत असतो, नको तो विचार करत असतो, तर त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही.
फक्त पेपर सोडवायचा आहे म्हणून पेपर एक पेपर एवढी गोष्ट आपल्याकडे पाहिजे. मग हा इथून पेपर आला का तिथून आला, इकडे गेला तिकडे गेला, या भानगडीमध्ये पडायचं नाही. पेपर सोडवत असताना आधी पेपरच्या हॉलमध्ये गेल्यानंतर शांतपणे बसायचंय सगळ्यांनी. आधी शांत बसायचं, डोक्याला शांत ठेवायचं. शांत ठेवल्यानंतर ज्यावेळेस तुमची परीक्षा सुरू होणार आहे बघा, परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर जे महत्वाचे सूत्र असतील ते सूत्र तुम्ही आठवून घेऊ शकतात. थोडंसं रिव्हिजन त्यावेळेला करू शकतात, पण शक्यतो नकाच करू, कारण डोक्यामध्ये तेच 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 चालू असल्यामुळं पेपरवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मग सुरुवात करताना पेपरची सुरुवात तुमच्या सोप्या विषयापासून करायची. तुम्हाला जो विषय सोपा जातो ना त्या विषयापासून सुरुवात करा. आता गणिताचे प्रश्न सोपे सोपे विचारताय, पहिल्या 5-10 मिनिटातच सोडवून होणार आहे तुमची. त्यातल्यात गणित बुद्धिमत्ता जर सोपा विषय असेल तर तोच अगोदर घ्या, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. बघा काय होत असतं, कॉन्फिडन्स तुमचा वाढत असतो. ठीक आहे, एकदा का तुमचा कॉन्फिडन्स वाढला का जे चुकणारे प्रश्न आहे ते सुद्धा तुमचे चुकत नसतात. तुमचा सबकॉन्शियस जो काही माइंड असतो तो माइंड तसं काम करत असतो मग. ठीक आहे, त्यामुळे जो सोपा विषय तो सोपा विषय अगोदर अभ्यासून घ्यायचा आहे. त्याचे प्रश्न अगोदर पटापटा सोडवून टाकायचे, गडबड करायची नाही. वारंवार सांगतोय, कारण एका प्रश्नामध्ये आपली सिली मिस्टेक झाली तर आपले 2 मार्क जाणार आहे आणि येणारा प्रश्न बिलकुल चुकवायचा नाही तुम्हाला. मग ते लक्षातच ठेवायचं की आपल्याला सिली मिस्टेक करायची नाही, गडबड करायची नाही, शांततेत पेपर सोडवायचा आहे. आणि एखादा प्रश्न येत नसेल तर त्या प्रश्नाला सोडून द्यायचं, तिथं जास्त वेळ थांबायचं नाही. नाहीतर एखादा प्रश्न गणिताचा येत नाही, मला माहितीये गणित बुद्धिमत्ता मग लय चांगलंय, पण तरी एखादा प्रश्न अवघड. प्रत्येक शिफ्टमध्ये 3-3, 4-4 प्रश्न गणित बुद्धिमत्ताच्या अवघड विचारल्या जात आहे. मग ते प्रश्न तुम्हाला जमणार नाही, एखादा 2 तरी जमणार नाही, तर ते प्रश्न सध्या त्या ठिकाणी सोडून द्यायचे, पुढच्या विषयाकडे जायचंय, तिथं वेळ नाही वाया घालवायचा. मग आता मी जीके या विषयाकडे गेलो तर जीके या विषयाचे जे प्रश्न मला फिक्स येतात ते अगोदर सोडवून घ्या. बाकी मार्क फॉर रिव्ह्यू करा, म्हणजे नंतर मी येऊन सोडवणार बाबा, अशा पद्धतीनं. मग ते नंतर प्रश्न विचार लावून सोडवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय, तुक्का मारायचा आहे. तेव्हा तुक्का मारायचा आहे, जर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येतच नाहीये त्यावेळेस तुक्का मारायचा, पण प्रश्न रिकामा सोडायचा नाही. काय सांगतोय मी, लक्षात आलं का? जर तुमचा प्रश्न रिकामा जात असला तर तुमचे 2 मार्क घेऊन जाणारे, पण अंदाजी तुमचं नशीब चांगलं असलं तर तुम्हाला तुक्का मारल्यानंतर तो प्रश्न 2 मार्क सुद्धा देऊ शकतो. एकतर नाही देणार किंवा देऊ शकतो. इथं 2 पॉसिबिलिटीज, 2 संभाव्यता येतात. पण तुम्ही प्रश्न सोडवलाच नाही तर एकच संभाव्यता, तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. म्हणून प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे, प्रत्येक प्रश्नाला तुक्का मारायचा नाही. जो तुम्हाला बिलकुल बी येत नाही, किती पण सोडवला तरी येतच नाहीये, वेळ कमी पुरलेला आहे, त्यावेळेस त्याला तुक्का मारायचा. पण आधीच असं नाही ठरवायचं की मला हा प्रश्न जमणार नाही म्हणून. सोडून बघायचा, कॅल्क्युलेशन करायचं, नाही जमला तर मग त्यावेळेस शेवटीच्या 2 ते 5 मिनिटांमध्ये तुक्के मारायचे काम करायचे, पण सुरुवातीला करायचं नाही. ठीक आहे, आलं लक्षामध्ये तुमच्या? थोडंसं लॉजिक यूज करायचं की काय लॉजिकल प्रश्न विचारला जाऊ शकतो बाबा. ठीक आहे, आणि अनालिसिस करा या सगळ्या शिफ्टचं. मी तुम्हाला सांगितलं होतं की या शिफ्ट या कन्सेप्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. बऱ्यापैकी गणिताच्या आणि बुद्धिमत्ताच्या कन्सेप्ट त्याच आल्या. जीके जीएस चे बी तुम्हाला सांगितलं होतं 1857च्या उठावावरती प्रश्न येतोय, आलाय प्रश्न. वेगवेगळ्या लोकांनी जे नारे दिले होते बघा त्यावरती प्रश्न आलेला आहे. ब्रीद वाक्य विचारले गेले, थलसेनेचं ब्रीद वाक्य कोणतं, नौसेनेचं ब्रीद वाक्य कोणतं. मग अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. शेवटच्या काळामध्ये फक्त स्वतःला शांत ठेवायचं आहे आणि पेपरला वेळ पुरला पाहिजे तुम्हाला. जर पेपरला वेळ पुरला नाही तर पेपर कमी मार्काचा होणार आहे तुमचा. त्यासाठी टेस्ट सोडवा अगोदर. टाइम मॅनेजमेंट सगळ्यांनी प्रॉपर करायचं आहे. ठीक आहे, आता ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झालेली आहे, ज्यांना 25+ मार्क आहे, त्या सर्वांनी ग्राउंडची तयारी सुरू करायची आहे. त्यांचं फायनल सिलेक्शन होणार हे आपण सांगू शकत नाही, पण त्यांना ग्राउंडला चान्स 100% भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी काय करायचं, ग्राउंडची तयारी करायची आहे. आणि ज्यांना 32, 35, 37 क्वेश्चन प्लस मार्क आहे त्यांनी तर 100% आतापासूनच सुरुवात करायची आहे. त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, कारण तिकडे फिजिकलमध्ये 100 पैकी 100 आले पाहिजे. ते हातातले मार्क आहे आपले, आणि हातातले मार्क मिळवले पाहिजे. आपण जो संघर्ष करतोय, जो अभ्यास केलेला आहे, त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. त्या ग्राउंडमुळं आपलं सिलेक्शन हुकलं नाही पाहिजे, आणि शक्यतो तसं होत नसतं. आपले गावाकडचे जे पोरं असतात ना, त्या पोरायचं फिजिकल एकदम टफ असतात. रेस के घोडे होते हो, बरोबर आहे की नाही? तसंच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क फिजिकलमध्ये घ्यायचे, लवकरात लवकर सिलेक्शन मिळून. आता आर्मी अग्निवीर भरतीचा रिझल्ट लागला बघा 2025चा. तुमच्या बऱ्याचशा मित्रांचं सिलेक्शन झालेलं असणार आहे, किंवा तुमच्या जवळपासच्या संपर्कामधल्या कोणत्या तरी सैनिकाचं आता अग्निवीर झालाय, त्याचं सिलेक्शन झालं. किती भारी वाटलं, त्याला भारी वाटलं, त्याच्या घरच्यांना भारी वाटलं, आजूबाजूच्या परिसरामध्ये
भारी वाटलं सगळ्यांना. त्याच्या अंगावरती गुलाल टाकला 2-4 जणांनी, त्याच्यासाठी डीजे लावला. आई वडील खुश झाले, नातेवाईक खुश झाले, टोमणे बंद झाले. ज्यावेळेस त्या पोराचं नाव बंड्या होतं, त्याला बंड्या म्हणत होता, आता त्याला साहेब म्हणायला लागले लोक. मग तसा जर दिवस तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणायचा असेल तर सराव करावा लागणारे, मेहनत करावं लागणारे, प्रामाणिकपणे प्रयत्न जर केले तर नक्की तुम्हाला यश मिळत असतं. म्हणून अशा पद्धतीने अभ्यास करा. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष आपल्याला द्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय सांगतोय मी, अनालिसिस करायचंय. जे पेपर होत आहे ना त्याचं अनालिसिस करायचं. कारण गणित बुद्धिमत्ताचे 1 जूनला जे प्रश्न आले होते ना, तेच काही प्रश्न 2-3 जूनला जसेच्या तसे बी रिपीट झालेले बरं का. संख्या सुद्धा बदललेल्या नाही 1-2 प्रश्नामध्ये, लसाई प्रश्न. मग आणि कन्सेप्ट तर त्याच विचारला जात आहे. म्हणून या सगळ्या कन्सेप्टचा अभ्यास चांगला करा आणि हे करूनच जायचंय तुम्हाला. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. आलं लक्षामध्ये. तसं आपण घेणार आहे, जी मॅरेथॉन आपण घेतोय त्या मॅरेथॉन मध्ये आपण हे सगळे प्रश्न घेऊया. अजून संभाव्य प्रश्न घेऊया की या सर्व कन्सेप्ट वरती स्वतः प्रश्न मी तयार करणार आहे आणि ते सगळे प्रश्न तुमचे कव्हर करून देणार आहे. ठीक आहे. आता तुमची काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना येणाऱ्या भरतीमध्ये, येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा खूप जास्त फायदा त्या ठिकाणी होईल. तुमची कोणती अडचण असली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद.